तू जे गमावले आहेस त्याचा विचार करू नकोस. तुला काय मिळणार आहे याचा विचार कर. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी भूतकाळात हरवून गेली आहे, ज्यांना वाटते की आयुष्यातून खूप काही निसटून गेले, खूप काही गमावले आणि आता पुढे काहीच उरलेले नाही. पण स्वामी सांगतात, बाळा, जे तुझ्यापासून दूर गेले त्यासाठी रडत बसू नकोस, कारण मी तुझ्यासाठी जे राखून ठेवले आहे ते त्यापेक्षा कितीतरी मोठे आहे. मित्रांनो, आपण अनेकदा गमावलेल्या गोष्टींचाच विचार करत राहतो. गेलेली माणसे, तुटलेली नाती, हरवलेल्या संधी, झालेले नुकसान, अपयश आणि आपल्या वाट्याला आलेले दुःख, हे सर्व आपण मनात साठवून ठेवतो. पण विचार करा, जर झाडाने गळून पडलेल्या पानांसाठी रडत बसायचे ठरवले असते तर त्याला नवीन पालवी कधी फुटली असती का? नाही ना. कारण निसर्गाचा नियम आहे, जे जुने आहे ते जाईल तेव्हाच नवीन येईल. तसेच आयुष्याचेही आहे. काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून गेल्या कारण त्यांची वेळ संपली होती, आणि काही गोष्टी अजून आलेल्या नाहीत कारण त्यांची योग्य वेळ यायची आहे. स्वामी म्हणतात, जे हरवले आहे त्यामागे धावू नकोस. जे तुझ्याकडे येत आहे त्यासाठी स्वतःला तयार कर. आज तुम्ही कदाचित एखाद्या दुःखात असाल, तुमचे एखादे नाते तुटले असेल, नोकरी गेली असेल, व्यवसायात नुकसान झाले असेल, किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम केले ती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल. पण लक्षात ठेवा, देव कधीही तुमच्या हातातून काही काढून घेत नाही जोपर्यंत तो त्यापेक्षा चांगले काहीतरी देण्याची तयारी करत नाही. कधीकधी आपण बंद झालेल्या दाराकडे इतके पाहत बसतो की आपल्यासाठी उघडलेले नवीन दार आपल्याला दिसतच नाही, आणि मग आपण म्हणतो, माझे नशीबच खराब आहे. पण खरे तर नशीब खराब नसते, आपली नजर भूतकाळात अडकलेली असते. स्वामी सांगतात, ज्याचे निघून जाणे तुझ्या हातात नव्हते त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. काही गोष्टी आपल्या भल्यासाठीच दूर होतात. ज्यांनी तुम्हाला सोडले, ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही, त्यांच्यासाठी रडण्यात वेळ घालवू नका. कारण उद्या अशी माणसे तुमच्या आयुष्यात येतील जी तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतील. आजचे दुःख म्हणजे उद्याच्या आनंदाची तयारी असते. आजची परीक्षा म्हणजे उद्याच्या यशाची पायरी असते, आणि आजचे अपयश म्हणजे उद्याच्या विजयाची सुरुवात असते. म्हणूनच स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करा, स्वामी, जे माझ्यापासून निघून गेले आहे ते स्वीकारण्याची शक्ती द्या, आणि जे माझ्यासाठी येत आहे त्याची वाट पाहण्याचा संयम द्या. जेव्हा आपण गमावलेल्या गोष्टींचा विचार सोडतो तेव्हाच नवीन संधी आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. आजपासून एक निर्णय घ्या, भूतकाळासाठी अश्रू नकोत तर भविष्यासाठी विश्वास हवा. गेलेल्या गोष्टींना निरोप द्या आणि येणाऱ्या चांगल्या दिवसांचं स्वागत करा. कारण स्वामी म्हणतात, तू जे गमावले आहेस त्याचा विचार करू नकोस. तुला काय मिळणार आहे याचा विचार कर. कारण तुझ्यासाठी मी जे ठरवले आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर आहे.